दुसऱ्या बाजूला बघतच नाही. अच्छा ठीक आहे, बरोबर बरोबर चालू आहे. आणि मग तुम्ही मला तुमच्या मी सायकोलॉजी पी आहे, मला बरोबर एकाच नजरेत कळते की तुम्ही कुठल्या बाजूला बघा. अच्छा ठीक आहे ठीक आहे. रामकृष्ण तारी पुन्हा एकदा आपल्या या ना माऊली, या ना माझ्यासोबत. आई ये ना, आई माझी. हा बोला. माझ्या आईला येऊ द्या माझ्यासोबत. या पुढे या, जरा पुढे. रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आपल्या सेवेला आहे. आजपासून मला 43 दिवसाची सुट्टी पडलेली आहे, त्यामुळे आता माझा अतिशय सुंदर आणि पूर्ण 24 तास माझा रामकृष्ण हरी मंत्र जप होणार आहे. लिखाण आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, श्री सार्थ ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आहे, भागवत गीता आहे, पंचरत्न संत हरिपाठ आहे, नामनाम लेखन आहे. ह्याच्या पद्धतीचा फार 24 तासाचा माझा कालखंड भगवंताच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर जाणार आहे. आजपासून आम्हाला सुट्टी पडलेली आहे. शिक्षेची पेशा आमचा 43 दिवस थांबला आणि आता पूर्ण आपल्या रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत वेदांत दिंडी क्रमांक 24च्या कार्याला सुरू होईल. त्याचं सगळं नियोजन करता येईल. जाहिरात आहे, साहित्य आहे, वर्णी आहे, नोंदी आहे, पावती पुस्तक आहे, खर्चाचं नियोजन आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि भगवंत सगळ्या गोष्टीसाठी अतिशय सुंदर मनस्थिती आणि मानसिक समाधान देईल याची मला खात्री आहे. फक्त रामकृष्ण विठ्ठल केशवा आपण काम करत राहायचं. कसं होईल काय होईल ते भगवंत जाणेल. आपण फक्त आपली तयारी ठेवायची. खूप धन्यवाद माऊली. तुमचं नाव काय माऊली? सुजाता. सुजाता माऊलीने आम्हाला व्हिडिओ पकडण्याचं आणि व्हिडिओ करण्याचं सहकार्य केलं. खूप धन्यवाद. हे आमच्या माऊली आहे रामकृष्ण विठ्ठल केशवा. तुम्ही कुठे राहायला पुढे? ठाणे डोंबिवली. मग तुम्ही या विक्री किती आला? इथे घर घेतलंय ना, वास्तू हे होतं, गणपती होम होता. या वाट आहे. तुमचं स्वागत आहे गोकुळ परिसरामध्ये. आपली गोकुळ नगरी आहे. ते खूप छान. माझं पण इथे घर आहे, गोकुळमध्ये आहे, नंदनमध्ये आहे. तुम्हाला माहिती विठ्ठलाचं मंदिर इथे दुकानात ते गाळे आहे, बरोबर आहे. अच्छा. त्यामध्ये एका विठ्ठलाचा फोटो दुकानात ह्याच्यावर आहे का बघा. इथं सगळे दुकानाची लाईन आहे, दुकानाची लाईन आहे. त्याच्यामध्ये एका दुकानावर विठ्ठलाचा फोटो आहे. ते दुकान आपलं आहे. तिथं फक्त रामकृष्ण हरी करत असतो. चालेल. काय नाही, रामकृष्ण. धन्यवाद.